You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी रानिका स्लिवाल. ATV न्यूज मध्ये आपलं स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा ATV न्यूज 24 तास. तेलिकुंट येथील अजिमराजे फ्रेंड सर्कलच्या वतीने अहमदनगर मिसगर जमातखाना येथे शहरात जातीय सलोखा अबाधित राहण्यासाठी शिरकुर्मा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष मौलाना अब्दुल राशीद होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजवादी पार्टीचे जुल्फिकार आझमी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार संग्राम जगताप, हाजी शौकत तांबोळी, संदीप कर्डिले, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, समद खान, सचिन जाधव, आसिफ सुलतान, किरण काळे, अरशद शेख, अपर्णा दळवी, अजरीन खान, सुशांत मस्के, प्रतीक बारसे, नवेद शेख, प्रकाश पोटे, गजानन भांडवलकर, मिसगर जमात ट्रस्टचे रेहान काजी, इनाम खान, इफ्तार खान, वाजिद खान, मुबीन तांबटकर, कार्यक्रमाचे आयोजक अजिमराजे, राजू जहागीरदार, अजवर अनवर खान आदींसह सर्व धर्मियांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मौलाना अब्दुल रशीद म्हणाले की सर्व जाती धर्मांचे या देशात नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. कोणताही धर्म वाईट नसून फक्त माणसांची प्रवृत्ती वाईट असते. ब्रेकिंगच्या नावाखाली माध्यम समाजाचे वातावरण दूषित करत आहे. लोकांनी कधीही ब्रेकिंग पाहिलेच नाही तर समाजाचे वातावरण दूषित होणारच नाही. मीडिया ट्रायलने सामाजिक वातावरण बिघडवण्याचे काम चालू केलं आहे. आपल्या भारत देशाचे नागरिक हुशार झाले असून जितकी समाजामध्ये दुफळी निर्माण केली जात असून ती दुफळी धुडकावून लावत आहे. त्यामुळे अशा हिंदू मुस्लिम एकताचे कार्यक्रम घेऊन गुण्या गोविंदाने शहरात सर्वजण राहत आहेत. आपण फक्त आपल्या शहरापुरते विचार करत राहून काही अनुचित प्रकार घडला असता सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन तेथे उभे राहून ज्यांनी हे कृत्य केले त्यांना तेथेच थांबून चोप दिले तर कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडणार नसल्याचे मौलाना यांनी सांगितले. तर पुढे जुल्फिकार आझमी म्हणाले की काही समाजकंटकांमुळे देशात अशांतता निर्माण झाली. कोणतेही सण असो आम्ही सर्वजण साजरे करत असतो. आपल्या भारत देशात कोणी देखील समाजाबद्दल बोलले तर प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. यामुळे देशात अशांतता पसरणार नाही. एखाद्या व्यक्ती जर कोणत्या समाजाविषयी अपशब्द बोलत असेल तर सर्व समाज एकत्र येऊन त्याला तेथेच शिक्षा दिली पाहिजे. याच्या पुढे दुसरा कोण काही करणार नाही. तसेच आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व धर्मीय यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन देश स्वतंत्र केलेला आल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमुख सहकार्य पैलवान मोहसिन शेख, शहाबाज शेख, जहीर सय्यद, फिरोज शेख आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनवर सय्यद यांनी केले तर आभार राजू जहागीरदार यांनी मानले. कि मैं अपील करूंगा और हमारी पूरी टीम राजू भाई जागीरदार, अजीम राजे, मोहसिन पहलवान, ये सिर्फ एक इवेंट नहीं करना था हमको. अगर इवेंट करना होता तो बहुत से इवेंट हम कर सकते थे, पर यहाँ से हम पैगाम देना चाहते हैं कि हम एक हो जाए, इत्तेहाद का सबूत दे. चाहे कोई भी धर्म हो, चाहे कोई भी पक्ष हो, हम एक साथ रहे. पहले कैसे वक्त गुजरते थे आप देख सकते हो. हमारे बचपन का वक्त कैसा था. ढूंढते थे पड़ोसी कौन हो, ढूंढा जाता था मोहल्ला किसका हो. और आज अफसोस की बात है कि इसी मोहल्ले से सबको एलर्जी होती है. तो मैं सभी से गुजारिश करूंगा और इंशाअल्लाह अब इस महफिल को आगे बढ़ाते हुए हम कुछ लोगों को यहाँ पर बुलाएंगे. हालांकि यहाँ तकरीर का कोई उन्वान नहीं है, बस शुभेच्छा और 2 मिनट का पैगाम आपको देना है. और इंशाअल्लाह ये आप शिरकुर्मे का भी प्रोग्राम वैसे ही साथ में चलता रहेगा. आप शिरकुर्मा भी पीते रहिए और इंशाअल्लाह ये पैगाम भी सुनते रहिए. इससे पहले कि हम आगे बढ़े, मैं बहुत ही अदब के साथ आरपीआई के यहाँ के नेता
सुशांत मस्के साहब से मैं गुजारिश करूंगा कि वो आगे आए और अपने ख्यालात का 2 मिनट में इजहार करें। सुशांत मस्के साहब। सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। आदरणीय व्यासपीठ व समोर बसलेले सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने आपण पाहिलं मधला काळ काही जातीवाद्यांनी, काही समाजकंटकांनी दोन समाजामध्ये मोठा तेढ साखर निर्माण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, पण आपण रोजा इफ्तार सारखा कार्यक्रम, ईद ए मिलाद सारखा कार्यक्रम घेऊन त्याला फाटा दिला व शांतता राखली व नगर शहरामध्ये एक चांगला मेसेज गेला। आजचा जो सुंदर असा कार्यक्रम घेतला त्या सर्व आयोजकांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने अभिनंदन करतो व त्यांना शुभेच्छा देतो। जय भीम। आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माझे सहकारी मित्र, उपस्थित बंधू भगिनींनो आणि सर्व भारतीयांना माझा सविनय जय भीम। आजच्या या कार्यक्रमप्रसंगी मुख्य उद्देश जो होता की सर्व समाजातील बांधवांनी एकत्र राहावं, एकत्र नांदावं। ज्या प्रकारे यापूर्वी देखील अहमदनगर शहरामध्ये गेले अनेक कार्यक्रम आम्ही स्वतः घेतलेले आहेत, इतर पक्षांनी पण घेतलेले आहेत, इतर संघटनांनी घेतलेले आहेत, परंतु आता या सर्व गोष्टींचा अभाव अहमदनगर शहरामध्ये बघायला मिळतो। काही मंडळी या ठिकाणी जाणून बुजून एक विशिष्ट समाजाची तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना दिसतात। ज्या प्रकारे भिंगारमध्ये दगडफेक झाली, तेलुगुंडवरची दगडफेक झाली, ह्या गोष्टी जाणून बुजून घडलेल्या आहेत। मी स्वतः देखील SP साहेबांना आणि DYSP साहेबांना निवेदन देऊन या गोष्टी कशा घडल्या, कोणी पार्श्वभूमी, या मागची पार्श्वभूमी कशी आहे, काय आहे, या सर्व गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या। दोन समाज म्हणजे आज आंबेडकरी चळवळीमध्ये मुस्लिम समाज चांगल्या प्रकारे आकर्षित होत असताना काही धर्मांध लोकांना या गोष्टीची भीती वाटायला लागली की हे सगळेजण ज्यावेळेस एकत्र येतात आणि ह्यांचं मोठं मतधिक्य आहे आणि ह्या मतधिक्याचा जर परिणाम भविष्यात निवडणुकीवर झाला तर आपल्यासारख्याचं काही खरं नाही आणि आपण परत सत्तेत येऊ शकत नाही। म्हणून या लोकांनी एक त्यांच्या काही कार्यकर्त्यांना या मिरवणुकीमध्ये पाठवून, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणुकीत पाठवून या ठिकाणी दगडफेक करण्याचे प्रकार घडवले आणि हे अत्यंत निंदनीय प्रकार आहे, मी सर्वप्रथम निषेध करतो। आणि हे प्रकार घडवत असताना या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी झालेले आहे। माझ्या मुस्लिम बांधवांवरती अॅट्रॉसिटी सारखे गुन्हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। हे दाखल गुन्हे का झाले, यांनी कुठल्या प्रकारचे काय अॅट्रॉसिटी कशासाठी केली, हे कुठल्या प्रकारची शहानिशा न करता या ठिकाणी हे गुन्हे दाखल झालेले आहेत। आणि ज्यावेळी अशोक चौकामध्ये मी स्वतः एक कार्यक्रम घेत होतो, इफ्तार पार्टीचा कार्यक्रम, ह्या कार्यक्रमाला मला परवानगी देण्यात आलेली नाही। त्या कार्यक्रमामध्ये जे गरीब मुस्लिम बांधव होते त्यांना शिरखुर्माचं साहित्य वाटप करणार होतो आम्ही आणि या ठिकाणी जे गरीब लोक जे इफ्तार रोजा ठेवला होता अशा लोकांसाठी आम्ही या ठिकाणी इफ्तार पार्टी ठेवलेली होती। हा काय आमचा इव्हेंट नव्हता किंवा हा आजचा सुद्धा काही इव्हेंट नाही, हे काही कार्यक्रम करायचा म्हणून करायचा असं पद्धत नाहीये। या मुलांना मी अंजर भाई, त्यानंतर राजू भाई आणि अजिम भाई या सर्वांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी मंडळ, या लोकांना दुसरे पण कार्यक्रम घेता येतात, दुसरे पण कार्यक्रम लोक घेऊ शकतात, परंतु या लोकांच्या मनामध्ये जे चाललेले आता सध्याला की समाजामध्ये चांगल्या प्रकारे कसं राहावं, कसं राहिलं पाहिजे, हे सगळे समाज आज आपण एक भावाभावाप्रमाणे राहिलं पाहिजे आणि म्हणून यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं। यांना सहकार्य करणारे आपले तांबोळे साहेब आहेत, त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो की अशा मुलांच्या पाठीशी तुम्ही गंभीरपणे उभे राहिलात म्हणून तितका चांगला कार्यक्रम करू शकले। बोलण्यासारखं खूप काय आहे, परंतु हे आजचं ते व्यासपीठ नाहीये आणि वेळेचं भान ठेवतो। माझ्यानंतर पण आपण काही प्रतिष्ठित लोक या ठिकाणी बोलणार आहेत, यामुळे मी माझे 2 शब्द संपवतो। जय भीम। जश्ने ईद ए मिलादच्या खऱ्या अर्थाने कार्यक्रमाला जे सगळे हिंदू आणि मुस्लिम बांधव या ठिकाणी जमले आहे, खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्यांचे आपण कंटिन्यू व्हिडिओ बघत असतो, जे सर्वांचे लाडके आणि एक त्यांच्याकडून कायम आपल्याला शिकण्यासारखं भेटतं। मला असं वाटतं खऱ्या अर्थाने तर आपण सर्व, मला वाटतं त्यांचं ऐकण्यासाठी आपण इथं आलेलो आहे, त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही। इथं आमचे लाडके सगळे मौलाना राशिद मिफ्ताई साहेब जे पुण्यावरून या ठिकाणी आलेले आहेत,
खऱ्या अर्थाने मी त्यांचं नगरमध्ये स्वागत करतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी जुल्फिकार आझमी साहेब हे बी मुंबईवरून आलेले आहेत. त्याच पद्धतीने या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे अल्पसंख्याक आघाडीचे आणि सगळ्यांचे या ठिकाणी कार्यक्रमाला मदत करत असतात असे आमचे तांबोळे साहेब, ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेबजी बोराटे साहेब, आमचे लाडके दुसरे ज्येष्ठ नगरसेवक समदजी खान साहेब, त्याच पद्धतीने या ठिकाणी उपस्थित असलेले प्रतिभाऊ बारसे, परेशभाऊ लोखंडे, त्याच पद्धतीने शमसजी खान, सुशांतजी मस्के. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की हा जो कार्यक्रम घडून आणला असे आमचे मित्र आजिमजी राजे, त्याच पद्धतीने त्यांना सहकार्य करणारे राजू भाई असतील, आमचे अंजर भाई असतील आणि त्याच पद्धतीने मोहसिन भाई असतील, सर्वच जो मित्र परिवार आहे. आपण पाहतोय की स्टेजवरचे नाव जेवढे नाव घ्यावं त्याच्यापेक्षा मला वाटतं अजून जास्त मान्यवर काँग्रेस पक्षाचे असतील, विविध पक्षाचे असतील, शांतता कमिटीचे असतील, आमच्या माता आलेल्या असतील, या ठिकाणी सगळ्याच पक्षाचे म्हणजे जेवढ्यांचे नाव घ्यावं मला वाटतं साहेब इथं जवळपास सगळे मान्यवरच बसलेले. त्यामुळं सगळंच मान्यवर असं समजू आपण. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की या ठिकाणी आपण म्हणतो हे कार्यक्रम घ्यावा लागतात, हे कार्यक्रम घेण्याची वेळच यायला नाही पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की नगर शहरामध्ये असं काही मोठं काही झालेलं नाहीये, हे फक्त बोबाटन बोवा चाललेलं आहे. आपण पाहतोय की एकदम छोटे किरकोळ विषय याच्यामध्ये ज्या लोकांना समज नाहीये खऱ्या अर्थाने तेच लोक या गोष्टीत पडतात. आणि आपण पाहतोय की एकदा लग्न झालं की मला नाही वाटत जवळपास कुणी या फंद्यामध्ये पडतं. हे लग्न व्हायच्या अगोदर जी सगळी फडफड असते, आता त्या याच्यातून आम्ही गेलो तुम्ही गेलो सगळे जातो आपण. आणि खऱ्या अर्थाने पाहतोय की आता आपण ईद मिलनचा कार्यक्रम मी बाळासाहेब बोराटे आम्ही असतो, आम्ही ज्या ज्या ठिकाणी आता आमचा विषय झाला कासिम खानी मस्जिद मध्ये बी आम्ही बाळासाहेब आम्ही होतो, त्या ठिकाणी PI शिंदे साहेब होते, त्यांना आम्ही तिथंच बोललो. म्हणलं शिंदे साहेब, म्हणलं खऱ्या अर्थाने काय होतं की त्या ठिकाणी भांडण करणारं म्हणजे भांडणाचा विषय नसतो, ते अचानक काहीतरी गडबड होती, एखादा कोणतरी विघ्न संतोषी असतो, तो कुठून तरी दगडफेक काहीतरी होतं, धक्काबुक्की होती किंवा त्याची पर्सनल खुन्नस असते, त्यावरून ती विषय होतो आणि त्याला जातीवादी रंग दिला जातो. आणि खऱ्या अर्थाने म्हणलं जे करतात ते पहिल्या गाडीने त्यांचं भांडण झालेलं असतं ना, ते पहिल्या गाडीने पळून जातात. आणि नेमकं बघायला जे लोक येतात ना की त्यांना काय भरतीच्या वायसर जमा करायला असते, ते बघणाऱ्या लोकांना गोळा करतात आणि हेच होते. मग जा तिथं जामीन घ्या, बाकी कुठं नाही करा, मग त्याच्यानंतर व्हिडिओ दाखवायचं, मग हे कोण आहे, तो कोण आहे, हे कोण आहे. आता तसं आपल्या इथं घडलं ना, एक जण आपला मुस्लिम समाजाचा मुलगा तो त्या ठिकाणी कार्यक्रमाला आला, सुशांत भाऊचा त्यांचा सीडी जोरात वाजत होता आणि त्या ठिकाणी आमचा एक मुलगा इथं दूध डेअरीमध्ये आला होता, दूध डेअरीमधून तो गेला की काय झालं भांडणं झाल्यावरच कळतं काय झालं म्हणून तो बघायला गेला. तर डिपार्टमेंटने त्याला विचारलं, अरे बाबा तू इकडं त्याच्यासाठी सोडवायला बरेचसे आपले सामाजिक कार्यकर्ते गेले, सगळ्यांचे फोन आले. तो एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा होता, पण डिपार्टमेंटने त्याला काय प्रश्न विचारला होता, अरे बाबा तुला दूध घ्यायला डेअरी इकडे आहे, तू राहतो कुठं, आमच्या दानी व्हायचे तिथं कौलारूमध्ये, आणि तू इकडे कुठं झालं, तुला इकडे जायला पाहिजे. त्यांनी त्या ठिकाणी सांगायला पाहिजे होतं, साहेब मला असं काहीतरी कळलं, इथं काहीतरी झालं म्हणून मी बघायसाठी आलो होतो. पण तो बिचारा घाबरून तिथं काही बोलू शकला नाही आणि त्याचंही नाव त्याच्यामध्ये गवण्यात आलं. अशा पद्धतीनेच नावं गवण्यात येतात. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की हे थोड्याफार गोष्टी हे चालतच असतात, भांडणं थोडंफार हे चालूच असतं, असं काही नसतं. आणि या गोष्टी लहानपणी नाही घडणार तर काय म्हातारपणी थोडी घडणार आहेत, चालू असतं. पण समाजामध्ये वेगळ्या उद्देशाने वेगळ्या पद्धतीने काहीतरी राजकारण घडून आणायच्या पद्धतीने किंवा त्याला कोणता जातीवाद रंग देण्याच्या हिशोबाने जर होत असेल तर खऱ्या अर्थाने आपण त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे आणि असे कार्यक्रम आपल्याला घ्यावे लागतात. आपण पाहतोय समाजामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाहीये की त्या ठिकाणी होऊ शकत नाही. आता आमच्या अर्षद भाई आत्ताच आलेले दिसतात. अर्षद भाई म्हणजे मी मानतो ना इथं खऱ्या अर्थाने अर्षद भाई आज आपण रोजच बोलतो, खऱ्या अर्थाने आपल्याला कोणाचं ऐकायचं असेल तर या ठिकाणी मी बी थांबणार आहे. मौलाना राशिद भाईचं 100% ऐकायचं आहे आपल्याला. त्यांचे व्हिडिओ जरी मुलांनी पाहिले तरी कोणाची इच्छा सुद्धा होणार नाही कोणती गोष्ट करण्याची. चला असो, सर्वांना माझ्या हिंदू आणि मुस्लिम बांधवांना आमच्या भगिनींना
सर्वांना ईद ए मिलनच्या खूप खूप शुभेच्छा. असेच कार्यक्रम घेत जावा, असेच कार्यक्रमाला आम्हाला बोलवत जावा. सर्वात महत्त्वाचं, आमच्या प्रभागामध्ये एवढा मुस्लिम समाज असताना सुद्धा इतकं भरभरून आम्हाला प्रेम भेटतं. त्या ठिकाणी आम्हाला नाही वाटत आमच्या इथं असे कोणते वाद होतात. आणि वाद झाले की सर्व खऱ्या अर्थाने मिटवायचं असेल तर आम्ही जातो. ज्या ठिकाणी भांडणं असतील त्या ठिकाणी आम्ही आमचा मोबाईल स्विच ऑफ करून टाकतो. तुम्हाला भांडणं करायचे तुम्ही करायचे, निपटायचे तुम्ही निपटायचे. हा, सामंजस्य असेल, मिटवायचं असेल तरच आम्ही तिथे येणार. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी आपल्या बिसगर गल्ली या ठिकाणी जो ईद मिलनचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या प्रसंगी उपस्थित असले सर्व मान्यवरांसह मी आमचे मित्र अंजरभाई खान, त्याचप्रमाणे आमचे दुसरे मित्र राजूभाई जागीरदार यांच्या वतीने सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. व या ठिकाणी सर्वजण मान्यवर या स्टेजवर उपस्थित राहिलेले आहे. खूप मोठ्या संख्येने आहेत, नाव सगळ्यांचं काही घेत नाही, परंतु ह्या व्यक्तींचं या ठिकाणी या परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो व आपल्या सर्वांना हिंदू मुस्लिम बांधवांना ईद मिलनच्या शुभेच्छा देतो व थांबतो. धन्यवाद. आज या ठिकाणी ईद मिलादचा प्रोग्राम ठेवलेला आहे. खऱ्या अर्थाने सर्वच मान्यवर आहेत. समजभाई, शौकतभाई सर आणि ज्यांना त्यांचं मोटिवेट होतो असं भाषण मौलाना राशीद मिफ्ताई, हे सर्वच अंजरभाई, राजूभाई जागीरदार, अजिम राजे, सर्वांनी हा प्रोग्राम ठेवलेला आहे. परवा मला या ठिकाणी या राजकीय परिस्थितीबाबत काहीच बोलायचं नाही, कारण काही होत नाही नगर शहरामध्ये. हे महापालिकेचे इलेक्शन किंवा कोणते तरी इलेक्शन जवळ यायला लागले सचिन, तर ते अंगात येत असतं थोडं थोडं. त्याच्यामुळे त्याच्यावर एवढा सिरियस घ्यायचा विषय नाही. की इलेक्शन आले ना कोणते जवळ की ते गडबड थोडीफार इकडं तिकडं होत असतं. त्याच्यामुळे नगर शहरात कुठं हिंदू मुस्लिम मध्ये दुरावा झाला आहे हा हे चित्र उभं करण्यात आपण त्याला हे करतो, किंवा पेपर म्हणा, ज्या काही गोष्टी आहेत त्याचे. मला या ठिकाणी एवढं, परवाच्या दिवशी मी कासिम खानी मस्जिद मध्ये गेलो होतो. आज खऱ्या अर्थाने गरज आहे की तिथं ज्या डॉक्टर इक्राम काटेवाला यांनी जी त्यांनी जी लायब्ररी उभं केलेली MPSC UPSCच्या अभ्यासिका, ते खऱ्या अर्थाने सुरू करा. आपण हे तो कार्यक्रम करतो, हे तर अगदी तुमचे उल्लेखनीय कार्यक्रम आहे. त्याबरोबर मुलं जे शिकले पाहिजे, कुठल्या हिंदू असो मुस्लिम असो. मी आज अंजरभाई, मला एक अभिमान आहे, मी स्वतः भाऊसाहेब फिरोदिया आहे, ज्या ज्या मोठमोठ्या शाळा आहेत नगर शहरामध्ये, तिथं बऱ्याच ठिकाणी त्रास होतो. मला माहिती आहे, ऍडमिशन घेताना मुस्लिम समाजाला आम्ही मुलाला घेणार नाही, फक्त मुलींना ऍडमिशन देऊ, असे वेगवेगळे प्रकार होतात बऱ्याच शाळांमध्ये. मी तिथं 40-40, 50-50 ऍडमिशन दरवर्षी मी घेऊन देत असतो तिथं. कारण मुलगा शिकला की आपोआप त्याच्या विचारसरणीमध्ये फरक होतो. त्याच्यामुळं या ठिकाणी जे आपण ह्या कार्यक्रमाबरोबर अभ्यासिका MPSC UPSCच्या पोरं उद्या, आणि मुलं चांगले हेल्दी आहेत, तब्येत चांगली, सगळ्या गोष्टी त्यांना थोडं नॉलेज आलं ते पुढं वही जे स्पर्धा परीक्षा देऊ शकतात. वेगवेगळ्या सेल टॅक्स आहे, इन्कम टॅक्स आहे, PSI आहे, वेगवेगळ्या परीक्षा दिल्या त्याच्यातून त्यांचं नाव होणार आहे आणि आपोआपच हे बदल होत राहणार आहे. हे भांडणाच्या बाबतीत जो विषय आहे ना सचिन, ते आपण आपल्याला ते अंगात येणार सगळ्यांच्या. अजून वर्षभराने इलेक्शन आहे महापालिकेचे. आज आपण पाहतो पुणे मुंबई टीव्हीवर पाहिलं की पुण्यात काय चालू आहे. मुंबईचं इलेक्शन लागलेलं आहे, मुंबई महापालिका, पुणे महापालिका लागलेली, नाशिक, औरंगाबाद सगळीकडे लागलेली. आपल्याकडे अजून एवढं काय नाही की आपली डिसेंबर 23ला लागणार आहे. त्याच्यामुळे एवढी गडबड नाही. आपली गडबड सुरू व्हायला अजून वर्षभर आहे. मग काहीतरी होईल इकडे तिकडे, काहीतरी असं गडबड होणार आहे. त्याच्यामुळे त्याचे एवढा हा सिरियस विषयापेक्षा मला अंजरभाई तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अर्षद आर्किटेक्ट आहे, त्यांचं विजन चांगलं आहे, त्यांना माहिती आहे, ते समाजात चांगलं जागृत काम करतात. त्यांना विनंती अशी आहे की तुम्ही समाजातील मुलांना शिकण्यासाठी, खेळण्यासाठी जिम किंवा वेगवेगळ्या साहित्य उपलब्ध करून द्या. त्यासाठी आम्ही जेही सहकार्य लागेल, महापालिकेकडनं लागेल किंवा जेही कोणी शासनाकडनं लागेल, त्यासाठी आम्ही सत्पर कायम तुमच्या बरोबर राहू. या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मला संयोजकांचे मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विचारमंच, माझे स्नेही बाळासाहेब बोराटे, सचिन जाधव साहेब, नेहमीच स्टेजवर आम्ही सातत्याने उपस्थित असतो आणि असं वाटतच नाही कुठं का भारतामध्ये असे 2 डिव्हिजन्स आहे कुठं. हे असं माहोल पाहिल्यानंतर आपल्याला नाही का एकमेकांना प्रोत्साहन वगैरे देत असतो. हा वेगळा प्रोग्राम आहे, त्याबद्दल मी संयोजकांचे आभार. आणि त्यांनी इतका मोठा चांगला कार्यक्रम सौजन्य आणि स्नेह वाढावा म्हणून
हे केलं त्याबद्दल त्यांचं हार्दिक मनापासून धन्यवाद. विषय असा आहे की जे भारतामध्ये जी स्थिती चालू आहे ते धर्माच्या नावावर अधर्म चालू आहे. सर्व धर्म, कोणताही धर्म आपल्याला प्रेम शिकवतो, माणुसकी शिकवतो, बंधुभाव शिकवतो आहे ना. पण नेमका याच विषयावर जर लोक भांडणं करत असतील तर ते धार्मिकता आहे का? ही धार्मिकता नाही, याला जातीवाद म्हणतात. जातीवादचा अर्थ असा होतो का मला माझा धर्मच माहीत नाही, परंतु माझ्या धर्माच्या प्रत्येक माणसाने केलेल्या कामाची मी पाठराखण करणार. मुलगी पळून नेली तरी मी त्याचं पाठराखण करणार, कारण की तो माझा धर्माचा माणूस होता. त्याची चूक बरोबर मी काही पाहणार नाही. आणि या गोष्टीला आपण जातीवाद म्हणतो. जातीवादाचा दुसरा विषय असा आहे का समोरच्या माणसाला शत्रू समजायचं, त्याचाही धर्म माहीत करून घ्यायचा नाही आणि स्वतःचाही धर्म माहीत करून घ्यायचा नाही. जेवढे भारतामध्ये दंगे चालू आहेत ते धर्माच्या नावावर अधर्मी लोकांनी केलेले दंगे आहेत, हे आपण माहीत करून घ्या. विषय असा आहे की हे अधार्मिक लोक का दंगे करतात? त्यांचं काय हित आहे? त्यांचं हित आहे राजकीय, त्यांचं हित आहे आर्थिक, आणि काही लोकांचं हित आहे सूळ उगवण्यासाठी. त्यांना दंगे करण्याची आवश्यकता असते. आपल्याला दंग्याची आवश्यकता आहे का? आपल्याकडे कोणते प्रायोरिटीज आहेत? माझा मुलगा शिकावा, शिक्षणाचं काय व्हावं, कशा लायब्ररीज मोठ्या करता येईल, आपण समाजासाठी काय देऊ, आपला समाज कसा विकास करणार. समाज विकास कधी करत असतो? जेव्हा शांतता असते. शांतता कधी असते? जेव्हा समाजात प्रेम, बंधुभाव असतो तेव्हा असते ना. भांडणाच्या स्थितीत, इमर्जन्सीच्या स्थितीत कधी पण डेव्हलपमेंट होऊ शकते का कोणत्या कंट्रीची? हे पाहायचं असेल तर श्रीलंका पहा. आणि जर भारताला श्रीलंका होऊ द्यायचं नसेल तर आताच आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे का आपण किती जरी एकमेकांची डोकं फोडली तरी आपल्याला एकत्रच राहायचं आहे. जर एकत्रच राहायचं असेल तर भांडणं करायची काय गरज आहे? पहिला आणि दुसरा महायुद्ध झालं मित्रांनो, त्यात 2.5 कोटी लोक मरण पावले. परंतु 2.5 कोटी लोक मेल्यानंतर सुद्धा त्यानंतर चर्चेला बसावं लागलं आणि त्यानंतर तडजोडी झालं, कॉम्प्रोमाइज झालं. आमचं असं म्हणणं आहे की आपण सुज्ञ लोक आहोत, काय होण्याच्या अगोदरच आपण बसून चर्चा करूया ना. काही विषय असतील, एकमेकांचं गैरसमज असतील तर समाजाच्या चांगल्या लोकांनी एका ठिकाणी बसावं आणि तडजोड करावी, त्याच्यातून मार्ग काढावा. आपल्याला शेवटी इथंच राहायचं, कोणी कोणत्या देशाला जाणार नाही, कोणता देश कोणाला घेणार नाही, कोणाकडे कोणा जागा नाही आपल्यासाठी. आपल्याला जर इथंच राहायचं असेल तर अशाच प्रकारे प्रेम आणि बंधुभावाने राहावं. म्हणून हे कार्यक्रमाचे आयोजन सध्या चालू आहेत. अंजरभाई, राजूभाई हे सगळे टीम जे प्रयत्न करते का समाजामध्ये स्नेह, बंधुभाव निर्माण व्हावा, जेणेकरून आपण सगळेजण मिळून समाजात शांती निर्माण व्हावी. आणि शांती निर्माण झाली तर विकास व्हावा, सगळ्यांचा विकास व्हावा. यासाठी या कार्यक्रमाची अत्यंत आवश्यकता आहे. मला इथं बोलवलं, विचार ऐकले त्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद देतो. आणि या शेअर सहित मी थांबतो कि तू नशेमन पर नशेमन तामीर करता जा. आपके लिए तू नशेमन पर नशेमन तामीर करता जा. याचा अर्थ असा होतो का तू कन्स्ट्रक्शन, तू रचनात्मक करत जा, त्याच्यावर रचनात्मक करत जा. तू नशेमन पर नशेमन तामीर करता जा कि बिजलियां गिरते गिरते आप खुद बेजार हो जाए. धन्यवाद. भारत देशाची स्थिती पाहता एवढ्या देशांमधल्या, एवढ्या राज्यांमधल्या वेगवेगळ्या ठिकाणची परिस्थिती पाहता या ठिकाणी अशी एक वेगळी संकल्पना घेऊन या अहमदनगर शहराच्या ऐतिहासिक धर्तीवर सन्माननीय कार्यक्रमाचे आयोजक आजिमजी राजे, अंजरजी खान सर, सामाजिक कार्यकर्ते राजूभाई जागीरदार, मंचावर उपस्थित अहमदनगर शहराचे ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सचिन भाऊ जाधव, ह्युमन राईट्सचे अध्यक्ष नवेदजी शेख, अहमदनगर स्थायी समितीचे सदस्य आणि विद्वान नगरसेवक समदजी खान, इरफानभाई जागीरदार, शमजी खान, परेशजी लोखंडे, आसिफजी सुलतान, मोहसिनजी पैलवान, सुशांत भाऊ आणि जुल्फिकार आझमी साहेब व उपस्थित सर्व. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सन्माननीय फिरोजजी खान साहेब,
वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते, आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. मूळ मुद्दा जसं बाळासाहेबांनी सांगितलं आणि मला विचार पटले आमचे सन्माननीय मार्गदर्शक अर्षदजी आर्किटेक्ट साहेब, ज्या पद्धतीने आपण सांगितलं की ह्या देशामध्ये जातीवाद निर्माण होतोय, तो हूडबुद्धीचे लोक करत आहेत. बाळासाहेब, आपल्याला विनंती आहे, ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी एक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे उभं करण्याचं सांगितलेलं आहे, तर आमची अशी विनंती आहे, अर्षदभाई आपल्यालाही विनंती आहे, बाळासाहेब आपल्यालाही विनंती आहे, सचिन भाऊ आहेत, की या ठिकाणी आजिमजी राजे आहेत, अंजरजी खान आहेत, राजूभाई जागीरदार आहेत, नवेदजी शेख आहेत, यांना आपण सर्वप्रथम एक पुस्तक का होणार आपण त्यांना बक्षीस आणि भेट या ठिकाणी दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांना प्रेरणा येईल आणि ते पुढे काम करतील. आपण या अशा सुंदर कार्यक्रमाला अंजरभाई वेगळ्या पद्धतीचं रूपांतर या ठिकाणी दिलेलं आहे आणि मला आज खूप आनंद वाटतोय की अहमदनगर शहरामधली सर्व जबाबदार लोक या ठिकाणी तुम्ही बोलवलेली आहेत. मी या ठिकाणी जास्त न बोलता आपल्याला कार्यक्रमावर ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे, सन्माननीय फर्स्ट इम्प्रेशनचे संचालक शौकतजी तांबोळी साहेब, मी आपणास विनंती करतो की आपण 2 शब्दांमध्ये या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं. अस्सलाम वालेकुम. आजच्या या जश्न ईद मिलन कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले मुंबईहून आलेले आझमी साहेब, मी ज्यांचं खास करून आपण ह्या ठिकाणी तक्रीर ज्यांना बयान म्हणू की इमोशनल बयान, मौलाना राशिद साहब, मौलाना राशिद हाजी कलंदर साहब, आता सर्वच नगरसेवक सचिन भाऊ, आमचे बाळासाहेब आहेत, समद खान साहेब, आसिफ सुलतान आणि शम्स खान आहे आणि उपस्थित तर अर्षद भाई कुठे गेले खाली, अर्षद भाई आहेत, सर्व आहेत. आपण उपस्थित सर्व सन्माननीय आहे. वेळ जास्त घेत नाही, बोलायचं नाही, परंतु बाळासाहेब एक ठिकाणी सांगू इच्छितो, या सर्व धर्माचे आणि विविध बिरादरीचे लोक आहेत त्या ठिकाणी. मी बिरादरीवाला आहे, त्यामुळे बिरादरीला महत्त्व देतो जास्त. आता एक ठिकाणी कार्यक्रमाचे 2-3 प्रसंग सांगतो मी माझं भाषण संपवतो. पुण्या भागामध्ये मी खेड-मंचर भागामध्ये माझी ओबीसीची सभा होती. माननीय दिलीप वळसे पाटील, मी तर नाव बी घेणं घाबरत नाही, मी समोर फास्ट बोलत असतो. दिलीप वळसे पाटील साहेब स्टेजवर होते आणि एका कार्यकर्त्याने येऊन सांगितलं भाषणामध्ये की या महाराष्ट्रामध्ये कुणी कुठं कसं कसं राहायचं याचा विचार करून राहायला पाहिजे. मानसिकता सांगतो तुम्हाला, मानसिकता कार्यकर्त्यांची, कसं कसं राहायचा विचार करायचा त्यांनी ठरवायचं. तर ज्यांना तो शब्द समजायचा होता त्यांना तो शब्द समजला. माझं त्यानंतर भाषण होतं, तर त्यानंतर भाषणामध्ये त्यांना सांगितलं मी की मी ज्या ठिकाणी 100 उंबरट्याचं गाव जिथं आहे ना तिथं माझा जन्म झालेला आहे आणि ज्या ठिकाणी 100 उंबरट्याचं जे गाव असतं त्या ठिकाणी राहणाऱ्या मुसलमानाला ह्या गावामध्ये सगळ्याबरोबर कसं राहायचं की त्याच्या रक्तात भिनलेलं असतं. म्हणजे त्याला कुणाला शिकवावं लागत नाही, त्याला कुठले धडे द्यावं लागत नाही. आता जे काय आझिमने, अंजारने हा कार्यक्रम घेतलेला आहे, यांना कोणी शिकवलेलं नाही का कार्यक्रम घ्या, समाजामध्ये असं वागा आणि असं करा. ही रक्तात भिनलेलं आहे. यांच्या वाडवडिलांनी या महाराष्ट्राच्या या मातृभूमीमध्ये, इथल्या मातीमध्ये एक रूप राहून अशा प्रकारचं समाजामध्ये कार्य केलेलं आहे. मी माझ्या जीवनामध्ये जिथं जन्म आला त्या ठिकाणी मंदिरामध्ये माझ्या घरामध्ये फक्त 10 फुटाचं अंतर आहे. आता सुद्धा आहे भैरवनाथाचं मंदिर. सगळं रामायण महाभारत सगळं पाठ आहे मला. पाठ ह्याच्यामुळे झालं की माझी स्मरणशक्ती चांगली आणि रोज रामायण ऐकायचंच. त्यावेळेस आम्हाला त्या आवाजाचा कुठं त्रास झाला नाही.
त्या आवाजाचा कोणाला कधी त्रास झाला नाही. का नाही झाला? तर आमच्यामध्ये हे भिनलेलं होतं की इथं राहायचंय आणि सगळ्याची एकरूप राहायचंय म्हणून ती भिनलो. आता ज्यांना असा त्रास होतो त्यांनी मनात ठाणलेलं आहे की इथं कुणाला राहून द्यायचं नाही आणि इथं कुणाला चैनीने करून द्यायचं नाही. त्या प्रकारचे व्यक्तिमत्व किंवा त्या प्रकारच्या व्यक्ती त्या माणसाचे विचार आता या ठिकाणी बोलतात आणि बोलत राहणार आणि ते बोलत राहणार. या भारत देशामध्ये सध्या वाढलेलं प्रस्थ आहे. तुम्हाला सांगतो, आपण रात्रंदिवस सोशल मीडियावर पाहतोय सध्या श्रीलंकेमध्ये काय चाललेलं सगळ्याला माहिती, स्पष्ट आपल्याकडे बोललं जात नाही श्रीलंकेमध्ये काय चाललेलं. मी फार वर्षापासून तिथल्या अभ्यासक आहे असं समजून चाला. हज यात्रेच्या हिशोबाने प्रत्येक देशाच्या नागरिकाची गाठभेट होत असते. आम्ही श्रीलंकेमध्ये किती किती मुसलमानावर कुणी कुणी अत्याचार कसे कसे केले, इतर धर्मियाने ते सगळं ऐकलं. कधी हे एकत्र झाले, कधी ते एकत्र झाले, कधी ते एकत्र झाले. आज परिस्थिती अशी आहे की देश धडवले जा म्हणतात, देश वाटावर लागला. एक समोर उद्घाटन आमच्या पुढे उदाहरण असताना सुद्धा आम्ही भारतीय नागरिक अजून काही शिकलो नाही याबद्दल मला फार वाटतं. आम्ही ह्याच्यासाठी बोलतो बोलत राहणार, आम्ही ह्याच्यासाठी बोलतो बोलत राहणार. संपूर्ण या ठिकाणी लोक लक्षात ठेवा, ह्याचे फटके आम्हाला सुद्धा बसणार आहेत. महागाईचे, खायचे, पियचे. कारण आमचा समाज हा हातावर पोटावर राहणार आहे. ज्यांच्याकडे मालमत्ता, ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आहेत ते ठीक आहेत, पण ज्यांच्या हातावरची रोजंदारी ना, तो पुढील काळामध्ये ह्यातलं अन्नधान्य घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत नाही. जी त्याची इन्कमची रेशो आहे आणि खर्चाचा रेशो ह्याचा मेळ बसणार नाही आणि हेच ह्याच्या पुढे अराजकताची पायरी राहणार. मी जास्त वेळ घेत नाही, परंतु या ठिकाणी सांगतो, अहमदनगर शहराचं काही जे वातावरण टिकवलेलं आहे त्यामध्ये तुमच्या लोकांचं योगदान भरपूर आहे. त्या योगदानाचं मी जाहीरतर्फे आभार मानतो. एक किस्सा सांगतो फक्त. बागरपट्टीमधून 2000 मुलं निघाली, 2000 मुलं एकत्रित. पोलीस बंदोबस्तात सरकडं दुकान बंद करत 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 ते चालले. एकच घोषणा, दारगापाडा मस्जिदीचे भोंगे उतरा. 5-6 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे हा या अहमदनगर शहरामध्ये. आता मला माहित नाही, मी ऑफिसमध्ये खाली बसलेलो, शटर खाली वर रोडवर, मी बाहेर आलो तर बघितलं की सगळं माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग यायची, सर्व व्हिडिओ शूटिंग यायची. बाहेर आलो बघितलं तर एकदम 2000 बांधकर. मी बाहेर गेलो, आमच्या मुस्ताक कुरेशी सुद्धा होते, दुसरे होते. काय आहे म्हणजे बांधकर कशासाठी? बोले असा मोर्चा आला तसं. पोलीस डिपार्टमेंट होता, आमचा तन्वीर होता, गर्गे होता, नाव सकट सांगतो. तन्वीर आणि गर्गे सांगितलं याच्यामध्ये पहिल्यांदा तुमचं शूटिंग आले, लक्षात ठेवा. मग ते नंतर ते पदावरून गेले, जे उप होते तिथे मोर्चावरून खाली मागं पाठवून चाललेले होते. मग मी ज्यावेळेस पोलिसाला दम दिला, हे दिला, त्यानंतर ते मी सांगितलं शूटिंग, ते निघून गेले. आणि मला तुमचा नेता कोण आहे ते सगळं माहिती, आता ते उद्या सगळं करतो बरोबर. मग ते सगळी मंडळी येऊन बसले. अरे शौकत भाषण, त्याला मी परत मला जरा व्हिडिओ शूटिंग दाखव, ह्यांच्या खुर्च्या कशा घालवायच्या ते परत पण दाखवतो. मग तरी ते बघितलं, मग शांत झालं. आता समजा मी जर त्या ठिकाणी बोलून असतो, त्या शहरामध्ये ते कुठं कुठं गोंधळ करत गेले असते. तर असे काय प्रसंग असतात जे आमच्यासारख्या कित्येक लोक, मुस्लिम समाज मी एकटा नाहीये, ते संपूर्ण समाजाला नेहमी शांत राहण्याचा आणि ठिकठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा अशा कारणामुळे आपलं अहमदनगर शहर शांततेत आहे. याच्या पुढे काळात सुद्धा राहणार आहे. तुमचं योगदान सुद्धा महत्त्वाचं आहे आणि नक्कीच मला आशा आहेत की आपण सर्व मिळून हे अहमदनगर शहराचं शांतता पूर्ण वातावरण कसं राहील याचा प्रयत्न करू. आज जो कार्यक्रम होत आहे, आयोजकांना, त्यांना आलेल्या उपस्थितींना सर्वांना माझ्यातर्फे ईद मिलनच्या रमजान ईदच्या शुभेच्छा. आज या ठिकाणी सुमारे 32 वर्षापूर्वी कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. याच ग्राउंडवर 32 वर्षापूर्वी कार्यक्रम घेण्यात आला होता ईद मिलनचा. शहरातील विविध त्यावेळेस अरुण खडू पाटील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. आज माझी बी आठवण ताजी झाली. या ठिकाणी आमच्या तरुण मंडळीने कार्यक्रम घेतला. माझ्यातर्फे सर्वांना शुभेच्छा. आपण आलात, मला बोललं त्याबद्दल आपले आभार, धन्यवाद. जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी जश्न ईद ए मिलनचा कार्यक्रम पार पडतोय. या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं ते आमचे मित्र आणि
समाजवादी पार्टीच्या दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष अजिमभाई राजे, त्याचबरोबर त्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम आज पार पडतोय ते आमचे दुसरे मित्र राजूभाई जहागीरदार, ऑल इंडिया उलमा बोर्डाचे राष्ट्रीय महासचिव अंजर अनवर खान आणि त्यांची सगळीच टीम. खरं तर आज हा एक फार चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलाय. आपण एकूण वातावरण आज बघतोय समाजातलं की या देशामध्ये जाणीवपूर्वक दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करायचं काम जे ते सुरू आहे. या देशाचे जे संविधान आहे, जी भारताची राज्यघटना आहे, त्याच्यात दिलेलं आहे की हा देश धर्मनिरपेक्ष देश आहे. अगदी वरती काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि इकडे गुजरातपासून तिकडं नागालँडपर्यंत सगळ्या ठिकाणी या देशामध्ये वेगवेगळ्या जातीचे धर्माचे लोक त्या ठिकाणी राहतात. आणि या देशामध्ये असं कुणी नाही की अल्पसंख्याक हा आहे तो बहुसंख्याकी, असं काही नाही. पण मात्र जाणीवपूर्वक धर्माच्या नावावरती मध्यंतरी एक महाशय उठले, ते म्हटले की ते भोंगे उतरवा. भोंगे उतरवा म्हटले. काय झालं आपण सगळ्यांनी पाहिलं, महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये तोंडावर यांना पडावं लागलं. आपल्या जिल्ह्यातल्या शिर्डीमध्ये एक वेगळं उदाहरण त्या ठिकाणी मुस्लिम समाजाने दाखवून दिलं की त्या ठिकाणी भोंगे वाजले पाहिजेत, सकाळची काकड आरती झाली पाहिजे. त्यामुळे एकूण वातावरण जर पाहिलं तर समाजाला अशा प्रकारची समाजामधली जातीय तेढ निर्माण करणारी लोक जी आहेत ती नको आहेत, असा मोठा संदेश त्या ठिकाणी दिलाय. आणि मी खरं तर मुस्लिम बांधवांचे आभार मानतो की काही लोकांना वाटलं होतं की त्या ठराविक सभेनंतर एक वेगळं द्वेषाचं वातावरण या महाराष्ट्रातील निर्माण होईल, लोक त्या ठिकाणी उसळून उठतील त्या ठिकाणी. मात्र मुस्लिम समाजाने अत्यंत संयमाची भूमिका त्या ठिकाणी दाखवली आणि कुठेही अतिरेक त्या ठिकाणी होऊ दिला नाही. निश्चितपणानं मुस्लिम समाजाच्या या संयमी भूमिकेमुळे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शांततेचं वातावरण जे ते त्या ठिकाणी टिकून राहिलं. नगर शहरामध्ये देखील जी परिस्थिती आहे त्यात सुद्धा अनेकांना हा जो एकोपा आहे हिंदू मुस्लिम आणि सगळ्या समाजांमधला हा काय फार देखवतोच असं नाही. परंतु जे देशाच्या संविधानाने सांगितलंय नगर काय आपलं काय या देशाच्या बाहेर नाहीये, तर इथे सुद्धा ते लागू होतं. आज या व्यासपीठावरती मला वाटतं की नगर शहरातल्या सगळ्याच पक्षांचे संघटनांचे या ठिकाणी प्रतिनिधी आहेत आणि ही सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये कुणी कितीही प्रयत्न केला तर देखील या शहरातली शांतता ही कुठल्याही परिस्थितीमध्ये भंग होणार नाही. त्यामुळे आज अजिमभाईंनी पुढाकार घेऊन या ठिकाणी हे जे काही ईद ए मिलनच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय मी त्याचं काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासून कौतुक करतो. या ठिकाणी माझे सहकारी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेच्या असतील, त्याचबरोबर आमचे विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अनिश चुडीवाला असतील, आमचे मुकुंदनगरचे काँग्रेसचे नेते त्या ठिकाणी जुबेर सय्यद असतील, युवक काँग्रेसचे आमचे शहराचे जिल्हाध्यक्ष मोसिमभाई असतील, आता जे सूत्रसंचालन करतात ते आमचे शहर जिल्हा सचिव अनवरभाई असतील, आमचे काँग्रेस पक्षात नव्याने दाखल झालेले आमचे मित्र आणि पूर्वीचे समाजवादी पार्टीचे नगरसेवक आणि अजिमभाईंचे जवळचे मित्र या ठिकाणी आसिफ सुलतानजी असतील, ही सगळी मंडळी आणि व्यासपीठावरची बाळासाहेबांपासून इथपर्यंत सगळी म्हणजे अगदी समंतभाई आहेत, तिकडे सगळ्यांची नावं शौकतभाई आहेत. या ठिकाणी या सगळ्यांची मी या ठिकाणी नावं घेतो. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपले पुनश्च आभार मानतो. आणि हा ईद ए मिलनच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम एकतेचा जो संदेश आहे तो संदेश या नगर शहराच्या कानाकोपऱ्यात जाईल असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुत बहुत शुक्रिया किरण काड़े साहब. अभी मैं बड़े अदब के साथ हमारे बीच बॉम्बे से महाराष्ट्र समाजवादी पार्टी के महासचिव जुल्फिकार आजमी साहब से मैं गुजारिश करूंगा कि वो आए और मैं आपको बताते चलूं अब सिर्फ एक ही कड़ी आपके बीच में है मौलाना को सुनने के लिए. जुल्फिकार साहब के बाद इंशाल्लाह आपके बीच कोई पर्दा नहीं रहेगा. इंशाल्लाह मौलाना का ही यानी भाषण होगा. मैं गुजारिश करता हूं जुल्फिकार आजमी साहब से वक्त की नज़ाकत को देखते हुए आगे बढ़े. आज के जश्न ईद मिलादुन्नबी ईद मिलाद के मौके पर समाजवादी पार्टी के जिलाध्यक्ष अजीम राजे साहब जिन्होंने और उनकी पूरी टीम ने जिस तरीके से हिंदू मुस्लिम एकता का सबूत दिया है, मैं सबसे पहले अजीम राजे जी को और अंजर खान साहब जो उलमा बोर्ड के राष्ट्रीय महासचिव हैं
और राजू जागीरदार साहब जो बहुत बेहतरीन सामाजिक काम कर रहे हैं, इनकी पूरी टीम को मुबारकबाद देता हूं। हमारे बीच में समाजवादी पार्टी के महिला की कार्याध्यक्षा महाराष्ट्र की अपर्णा दलवी जी, हाजरीन जी, और यहाँ पर हमारे नगर सेवक समाजवादी पार्टी के आसिफ सुल्तान साहब, अरशद आर्किटेक्ट साहब, सम साहब और सभी साथी जो यहाँ पर मौजूद हैं स्टेज पर, सबका नाम लूँगा। अभी अंजर भाई ने कहा है कि मुख्तसर से वक्त में मुझे बात रखनी है, मैं 5 से 7 मिनट में अपनी पूरी बात मुकम्मल करूँगा इंशाअल्लाह। मैं आप सबका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ और इस शेर के साथ अपनी बात की शुरुआत करता हूँ कि न तेरा है न मेरा है ये हिंदुस्तान सबका है, न तेरा है न मेरा है ये हिंदुस्तान सबका है, नहीं समझी गई ये बात तो नुकसान सबका है। सागर से जो नदियां मिल गई दिखलाई नहीं देती, महासागर बनाने में मगर एहसान सबका है। नौजवान साथियों, बुजुर्गों, मेरे दोस्तों और चंद बैठी हुई महिलाओं, नौजवान साथियों, आज चंद लोगों की वजह से पूरे देश का माहौल खराब हो रहा है। हम सब मिलकर के ये बात करते हैं, चाहे होली हो, दिवाली हो, ईद हो, दशहरा हो, कोई भी त्यौहार होता है, जब हम बात करते हैं तो एकता की बात करते हैं, लेकिन हम स्टेज से तो एकता की बात करते हैं, लेकिन जब हम स्टेज से उतर करके जाते हैं तो हम भूल जाते हैं कि हम भी कभी एकता की बात करके कहीं से आए हैं, या एकता की बात करना चाहते हैं, या एक होना चाहते हैं, या पूरे समाज को हम जोड़ना चाहते हैं। वो लोग ये भूल जाते हैं। अभी कुछ साथी हमारे कांग्रेस पार्टी के जिला अध्यक्ष बड़ी अच्छी बात कर रहे थे, कश्मीर से लेकर के कन्याकुमारी तक देश एक है। कोई भौंगा उतारने की बात करता है, कोई किसी के भगवान को गाली देने की बात करता है, फिरका परस्ती की बात करते हैं, लेकिन प्रशासन का ये काम है, वो चाहे हिंदू हो या मुसलमान हो, सिख हो, पारसी हो, बौद्ध हो, जैन हो, कोई भी हो, अगर वो फिरका परस्ती की बात करता है तो उसे सख्त से सख्त सजा दी जाए ताकि दोबारा कोई इस तरह की हरकत करने की कोशिश न करे। मैंने पढ़ा है किताबों में कि जब रविंद्रनाथ टैगोर ने लिखा कि जनगण मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा, विंध हिमाचल यमुना गंगा उच्चल जल्द तिरंगा, तो लिखा अल्लामा इकबाल ने कि सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसके ये गुलसिता हमारा, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा। लेकिन बीच में मुसलमानों में भी, हिंदुओं में भी और भी तबके में भी आकर के लड़ाने वाले लोग मौजूद हैं, लेकिन ये हमारी जिम्मेदारी है और स्टेज पर बैठे हुए लोगों की जिम्मेदारी है कि जब हमारे समाज का कोई आदमी हमारे बीच में आकर के जब लड़ाने की बात करता है, फसाद दंगा फैलाने की बात करता है, तो वहीं पर उसकी गर्दन पकड़कर मरोड़ने का अगर काम करोगे तो याद रखना कि कोई भी हिंदू मुसलमान को लड़ाने की बात नहीं करेगा। मैं जानता हूं, मैंने देखा है कि जब मुंबई में हो, महाराष्ट्र में हो या पूरे देश के अंदर हो, जब कहीं पर फिरका परस्ती की लौ जलती है, जब फिरका परस्ती की बात होती है, जब वहां पर घर जलते हैं तो हिंदू मुसलमान का घर देख करके आग नहीं जलाती है, घर जलते हैं सबके और सबका नुकसान होता है। हम अगर ये सोचें कि हिंदू मुसलमान एक दुल्हन की खूबसूरत दो आंखें, एक खूबसूरत दुल्हन हो, उसकी दो आंखें बड़ी खूबसूरत हैं, लेकिन अगर एक आंख की अंधी हो जाए तो हम उसे कानी कहेंगे, हम उसे ऐबदार कहेंगे। ऐसे ही मेरा देश है, दो आंखें हैं और दोनों आंखों को अगर सही तरीके से आप देखोगे तो आपको लगेगा कि बराबरी का दर्जा, अगर एक रानी का बेटा अगर हकदार है इज्जत का तो मेहतरानी के बेटे को भी इज्जत देनी पड़ेगी, उसकी बेटी को भी इज्जत देनी पड़ेगी, तब हमारा समाज चलेगा, तब हमारा देश चलेगा। इसी मुल्क के अंदर लता मंगेशकर ने जब पूरी दुनिया के अंदर गीत गाया और पूरी दुनिया के अंदर एक पैगाम देने का काम किया कि हिंदुस्तान की, भारत की एक महिला ने ऐसा गीत गाया है, देश के ऊपर गीत गाया है, तो मुसलमान पीछे क्यों रहेगा। मोहम्मद रफी को लाके खड़ा कर दिया और कहा कि हिंदू मुसलमान मिलकर के इस मुल्क को तरक्की दे सकते हैं, हिंदू मुसलमान मिलकर के इस देश को आगे बढ़ाएंगे, इसलिए कि मोहम्मद रफी की आवाज अभी तक कोई नहीं पाया और मोहम्मद रफी की आवाज कोई मिलाने की कोशिश भी नहीं कर सकता। हर फील्ड में, हर जगह पे जहां पे आप जाओगे, आप जब बहादुर
शाह जफर से शुरू करोगे, बहादुर शाह जफर को जब एक तरफ मंगल पांडे बागी बलिया से जब आवाज उठाते हैं तो उनके सुर में सुर मिलाते हैं बहादुर शाह जफर। और बहादुर शाह जफर को रंगून की जेल में जब रखा गया, उनके दोनों बेटों के सर को कलम करके सुबह के नाश्ते की तस्तरी में ला करके अंग्रेजों ने रख दिया और कहा कि अगर तुम ये लिख करके देते हो कि तुम आजाद मुल्क में नहीं, तुम गुलाम मुल्क में हो, वो आखिरी बादशाह थे मुगलों के बहादुर शाह जफर। तो बहादुर शाह जफर ने रंगून की जेल से आवाज दिया था, कहा था कि उम्रे दराज मांग कर लाया हूं 4 दिन, उम्रे दराज मांग कर लाया हूं 4 दिन, 2 आरज़ू में कट गए 2 इंतजार में, कितना बदनसीब है जफर दफन के लिए 2 गज जमीन न मिली कुएं यार में। ये किरदार रहे मुसलमानों के और यही किरदार रहे हैं सिखों के, तो उन्होंने सरदार भगत सिंह जैसे लाल पैदा किए। यही किरदार रहे हैं, हर बिरादरी ने कुर्बानी दी है तो ये मुल्क आजाद हुआ है। लेकिन चंद लोग हैं, वो चाहे मुसलमानों में है, हमारे मुसलमानों में तो एक पार्टी भी आजाद हो गई है, उसका काम ही है। जब 2013 में, 1 मिनट में अपनी बात खत्म करूंगा मैं, 2013 में एक स्पीच सुना था मैंने, उन्होंने कहा स्टेज से कि माँ कौशल्या ने कहां अपने बच्चे को जन्म दिया था। कौशल्यापुरम आंध्रा में है, कौशल्यापुरम पंजाब में है, कौशल्यापुरम अयोध्या में है। इनकी माँ ने कहां जना था। ये हाथ का जो अंदाज था 2013 में मैंने कहा था कि ये जो आदमी है ये हैदराबाद से आकर के अगर मुसलमानों को वर्गलाने का काम करता है, हिंदुओं को भड़काने का काम करता है, याद रखना ये लौ जो है पूरे देश को आग के लपेट में ले लेगी। इसकी जबान को लगाम देने का काम करना चाहिए। लेकिन मैं कुछ लोगों को उनकी मैं निंदा करता हूं, उनकी मैं निंदा इतनी पुरजोर करता हूं कि अगर उन लोगों ने उसी वक्त उसको दबाने का काम किया होता तो भड़काऊ भाषण देने वाले पैदा भी नहीं होते। आज क्या हो गया है, महाराष्ट्र में बहुत अच्छा चल रहा था, हमारी अघाड़ी सरकार, भले कांग्रेस की सरकार हो, सरकार एनसीपी की हो, सरकार शिवसेना की हो, हमने कभी सोचा भी नहीं था कि ऐसा भी इस मुल्क में दौर आएगा कि कांग्रेस और एनसीपी एक प्लेटफॉर्म पे आकर के और सरकार चलाएंगे और विकास अघाड़ी बनेगी और उसमें हम भी शामिल होंगे। हमने मंत्रिमंडल नहीं लिया। हमारे नेता अबू आसिम आज़मी ने कहा कि हमें मंत्रिमंडल नहीं चाहिए, हमें काम चाहिए। और मैं उद्धव ठाकरे जी को बधाई देता हूं कि आप बधाई के पात्र हैं, इसलिए कि जब कोई बात होती है तो सही तरीके से आप जो है उसके ऊपर अंकुश लगाने का काम करते हैं। और ये अघाड़ी सरकार मिल करके काम कर रही है। आने वाले दिनों में फिरका परस्तों को धूल चटाने के लिए ये जितने यहाँ पर लीडर बैठे हैं और ये जो जनता यहाँ पर बैठी है, हम सब मिल करके हमारा कर्तव्य बनता है कि हम एकता की बात करें कि हर रंग के जब गुल हों बज़्म संवरती है, हर कौम का गुलदस्ता भारत की धरती है। हालात ने पूछा है इस वक्त के रहबर से, क्या खून बहाने से तकदीर बदलती है। जय हिंद, जय भारत, खुदा हाफ़िज़। प्रोग्राम के जो आयोजक हैं उनको असल में गलतफहमी ये हो गई है कि मैं कोई बहुत बड़ा स्पीकर हूं और मैं बहुत लंबी चौड़ी तकरीर करने वाला हूं। मैं आप सबको बता दूं कि मैं कोई स्पीकर नहीं हूं और मैं कोई बहुत ज़बरदस्त तकरीर करने वाला नहीं हूं। बस दिल की बात है, दिल तक पहुंचाने की मैं कोशिश करता हूं, क्योंकि बात जो दिल से निकलती है वो असर रखती है, पर नहीं ताकत परवाज मगर रखती है। मैं आप सबका शुक्रिया अदा करता हूं कि आप लोगों ने मुझे यहाँ बुलाया, इज्जत दी, सम्मान दिया और स्टेज पर बैठे हुए तमाम लोग और नीचे मैदान में बैठे हुए तमाम लोग और सारे जात और धर्मों के लोग एक साथ बैठे हैं। यही हिंदुस्तान का खूबसूरत पहलू है और यही हमारा खूबसूरत हिंदुस्तान है कि यहाँ हर जात, हर समाज और हर पार्टी के लोग एक साथ रहते हैं, एक साथ खाते पीते हैं, एक साथ स्टेज शेयर करते हैं। तो जब ये समा देखता हूँ मैं कि सब एक साथ बैठे हैं यहाँ पर भी, स्टेज पर भी, तो कुछ ख्याल आता है कि मैं 4 लाइन इस खूबसूरत समा के नज़र करता हूँ। शेर अगर आपके समझ में आए तो आप वाहवाही करें और न समझ में आए तो ज़्यादा करें, ठीक है।
एक तस्वीर को देख के लगता है कि सब ठीक है, एक आवाज को सुन के लगता है कि सब अच्छा है। मेरे मुल्क के हालात बिगड़े हुए हैं, मेरे मुल्क के हालात बिगड़े हुए हैं, लेकिन एक तुमको देख के लगता है कि सब अच्छा है। याद रखिए, कोई धर्म कोई मजहब बुरा नहीं होता, इंसान बुरा होता है, और बुरे इंसान का कोई धर्म नहीं होता। और जितनी भी बातें यहां पर इस मुल्क के हालात के ऊपर कही गई हैं, मैं आपको बता दूं कि मोहब्बत बांटने का आप काम करें, मोहब्बतें फैलाएं, मोहब्बत से बात करें, मोहब्बत से मिले। लोग मुझसे पूछते हैं कि आपका कारोबार क्या है, तो मैं कहता हूं कि मेरा कारोबार मोहब्बत है, और ये कारोबार इतना अच्छा है कि मैं जितनी मोहब्बतें देता हूं उससे ज्यादा और सूद समेत वसूल भी करता हूं। मैं अगर कुछ मोहब्बतें देता हूं तो 100% अगर मोहब्बत देता हूं तो 200% वसूल भी करता हूं। मोहब्बत का कारोबार इतना प्यारा है कि जितना आप देते हैं सूद समेत आप वसूल भी करते हैं। आजकल मीडिया ने जो हालात को खराब करने की कोशिश की है, मैं आपको एक बात बताता हूं पते की, कि अगर आपने न्यूज चैनल देखना अगर बंद कर दिया, न्यूज चैनल देखना अगर बंद कर दिया, तो मुझे नहीं लगता कि कभी हमारे दिमाग में ये बात आएगी भी कि हमारे देश का माहौल खराब है या हमारे शहर का माहौल खराब है। ये न्यूज चैनल वाले आपका बीपी बढ़ाने का काम करते हैं। आप सिर्फ एक मर्तबा ट्राई करके देखिए, आप अपना बीपी चेक करें और न्यूज चैनल लगाएं, और 1 घंटा न्यूज चैनल देखें, उसके बाद आप अपना बीपी चेक करें, तो आपका 100% 20 से 25 या 30% बीपी बढ़ा हुआ होगा। आप चैनल शुरू करो तो आप इत्मीनान से थे, आप ऑफिस गए, काम किया, घर आए, आप इत्मीनान से थे, लेकिन जैसे आपने न्यूज चैनल शुरू किया तो आपको ऐसा लगेगा कि पता नहीं क्या हो रहा है। कभी कभी खिड़की खोल के देखना पड़ता है कि यही तो कुछ नहीं हो रहा है। इतना मतलब खबरों को बना बना कर और बिल्कुल इतना माहौल को खराब करने की कोशिश जानबूझकर की जा रही है। जिनके ऊपर जिम्मेदारी थी कि वो अमन को कायम रखे, वही अमन को खराब करने लगे हुए हैं। अगर आप न्यूज देखना अगर बंद करते कुछ दिनों तक, तो आपको माहौल खराब लगेगा ही नहीं। न्यूज देखेंगे ना आप तो आपको लगेगा कि अरे हमारा तो सब बिगड़ गया। लेकिन आप बाहर जाओ, हम लोग तो मैं महीने में 15 दिन सफर पे रहता हूं और लोगों से मिलता हूं, आप भी लोगों से मिलते हैं। आप जाएंगे, लोगों से मिलेंगे, चाहे हिंदू हो, मुसलमान हो, सिख हो, कोई भी जात कोई भी धर्म का हो, आपको सब सिंपल लगेगा, सब नॉर्मल है, सब प्यार से बात करें, सब प्यार से मिल रहे हैं और सब कुछ अच्छा है। लेकिन जैसे ही आप न्यूज चैनल ओपन करेंगे तो आपको लगेगा कि सब कुछ खराब हो गया। तो ये एक जानबूझकर एक हर महीने न्यूज चैनल वालों को एक मेनू पेश कर दिया जाता है कि आप अब हिजाब पर आप हंगामा करें, फिर कहा जाता है कि आप अभी हलाल गोश्त पर हंगामा करें, फिर कहा जाता है कि आप अभी मस्जिद पर हंगामा करें। तो ये हर महीने मेनू पेश किया जाता है और माहौल को खराब करने की कोशिश की जाती है। लेकिन अल्हम्दुलिल्लाह मुझे फख्र है अपने मुल्क पर कि हमारे मुल्क के लोग अभी इतने समझदार हो गए हैं, इतने मैच्योर हो गए हैं कि जितनी नफरतें परोसी जा रही है उनको रिजेक्ट कर रहे हैं। यही अभी जो पिछले दिनों जो मामला महाराष्ट्र का माहौल खराब करने की कोशिश की गई, आज से अगर 10-15 साल पहले अगर इस तरह का कोई काम होता तो शायद कई जगह पर दंगे हो जाते। लेकिन अभी की जो कौम है वो बहुत मैच्योर और बहुत समझदार हो गई है और इस तरह के प्रोग्राम उसमें और जान भर देते हैं। इस तरह के हिंदू मुस्लिम एकता के, ईद मिलन के या जिस तरह के भी त्योहार के प्रोग्राम होते हैं, ये एक माहौल को बना देते हैं, है ना। और मैं इन प्रोग्राम करने वालों को मुबारकबाद पेश करता हूं
और मैं इनको कहता हूं कि हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं। मैं चाहता हूं कि हालात सुधरने चाहिए। मेरे सीने में नहीं तेरे सीने में सही, मेरे सीने में नहीं तेरे सीने में सही, आग कहीं भी हो बस जलनी चाहिए। आप कोशिश करें कि मैं कहता हूं कि आप सारे हिंदुस्तान की मत सोचें, आप सिर्फ अपने इलाके की सोचें। आप अपने इलाके का माहौल अच्छा रखें। जहां भी ऐसी कुछ गड़बड़ की खबरें आ जाएं या जहां भी कुछ ऐसा मसला आ जाए, सब एकजुट हो जाए और ये माहौल को खराब करने वालों को उनके अंजाम तक आप पहुंचा दें। आप कोशिश करें, हम सब मिलकर ये कोशिश, देखिए जैसे जैसे एजुकेशन बढ़ेगा, जैसे जैसे तालीम बढ़ेगी, ये माहौल खराब करने वाले दिन ब दिन नाकाम होते चलेंगे, दिन ब दिन नाकाम होते चलेंगे। और हमको इन नफरत फैलाने वालों को नाकाम करना ही है और अल्हम्दुलिल्लाह हम नाकाम कर रहे हैं, हम अपनी कोशिशों में कामयाब हो रहे हैं। ये जिस तरह से हिंदू मुस्लिम के इत्तेहाद के जो प्रोग्राम होते हैं ना, ये जैसे भी आकर बैठ गए, ये जितने भी हैं यहाँ, ये अलग अलग पार्टी के लोग हैं, लेकिन ये आकर बैठ गए हैं। ये नफरत फैलाने वाले जब ऐसे प्रोग्राम देखते हैं तो रात को सो नहीं पाते, उनके बिस्तर पर सांप लौटते हैं कि कमाल है, हम करना क्या चाह रहे हैं और ये लोग कर क्या रहे हैं, हम इनको दूर करना चाह रहे हैं और ये फिर एक हो रहे हैं। तो इस तरह के प्रोग्राम बार बार होने चाहिए और इस तरह के माहौल का एक पॉजिटिव, देखिए हर चीज का नेगेटिव और पॉजिटिव साइड होता है। तो ये जो माहौल खराब करने वाले लोग जितने एक्टिव हो जाते हैं, उतने माहौल को अच्छा करने वाले लोग भी एक्टिव हो जाते हैं। और हमारे हिंदुस्तान की खूबसूरती ये है कि मोहब्बत करने वाले, प्रेम करने वाले, मानवता को समझने वाले, इंसानियत को बढ़ावा देने वाले लोग ज्यादा है, मेजॉरिटी में है, चाहे वो किसी भी समाज के हो, किसी भी धर्म के हो। इसलिए मैं ये कहता हूं कि परों को खोल जमाना उड़ान देखता है, परों को खोल जमाना उड़ान देखता है, तू जमीन पर बैठकर क्या आसमान देखता है। खुदा ने दिया है तुझे ये मुल्क तो उसकी हिफाजत कर, संभल कर चल तुझे सारा जहान देखता है। आज हमारे मुल्क का नाम पूरे दुनिया में अल्हम्दुलिल्लाह रोशन है। आज हम जिस ताकत के साथ आगे बढ़ रहे हैं और जितनी हमारे अंदर ताकत है, हम सुपर पावर बन सकते हैं, सिर्फ हमारे अंदर इत्तेहाद की जरूरत है। और जो मुल्क के दुश्मन है वो इसी को खत्म करना चाहते हैं, इसी को बर्बाद करना चाहते हैं। इसीलिए हम कोशिश कर रहे हैं हर तरह से, हर जगह से, हर स्टेज से। मैं जितने भी यहाँ बैठे हुए लोग हैं, सबको मुबारकबाद पेश करता हूँ कि आप लोग हमेशा ऐसे ही जुड़े रहे, इसी धागे से और इसी प्यार और मोहब्बत के धागे से आप जुड़े रहे, क्योंकि माहौल आजकल वाकई में बहुत खराब होता जा रहा है। किसी ने बड़ी अच्छी बात कही है कि खत जो मैंने लिखा इंसानियत के नाम, खत जो मैंने लिखा इंसानियत के नाम, डाकिया ही मर गया पता पूछते पूछते। आज इंसान हर घर में पैदा हो रहे हैं, लेकिन इंसानियत कहीं कहीं पैदा हो रही है। पहले माएं बच्चे पैदा करती थी, पहले माएं बच्चे पैदा करती थी तो उन्हें संस्कार देती थी, उन्हें इंसान बनाती थी, उन्हें गंदी सोहबतों से बचाती थी, उसके ऊपर नजर रखती थी और यहां तक कि बड़े होने तक, जवान होने तक, बल्कि जब तक वो जिंदा रहती थी वो कोशिश करती थी कि मेरा बच्चा गलत लाइन में ना जाए। लेकिन आजकल के माँ बाप को क्या हो गया, वो दंगा करने वाले, वो पत्थर फेंकने वाले और वो हुड़दंग मचाने वाले नौजवान के माँ बाप कहाँ हैं? उनके माता पिता क्या कर रहे हैं? क्या वो वीडियोस में नहीं देख रहे हैं? क्या वो जो है टीवी में नहीं देख रहे कि उनकी औलादें सड़कों पर हुड़दंग मचा रही है? जितनी उन नौजवानों की गलती है, उससे ज्यादा कहीं उनके माता पिता की गलती है कि वो उनके बच्चों पर तवज्जो नहीं दे रहे हैं। उसके बाद आती है हमारे शहर के नेताओं की, जिम्मेदारों की जिम्मेदारी कि वो भी इन चीजों पर ध्यान दें। अगर हम लोगों से वोट मांगते हैं तो उसके बदले में लोग शांति चाहते हैं, मोहब्बत चाहते हैं, आप लोगों से सब मिलजुल कर रहना चाहते हैं। एक बंदा भी ऐसा नहीं मिलेगा जो चाहता है कि हमारे शहर में, हमारे इलाके में, हमारे मोहल्ले में दंगा हो, फसाद हो। सब मोहब्बत चाहते हैं और सब मोहब्बत से रहना चाहते हैं। आप पूरे अहमदनगर में घूम लो,
सब बोलेंगे कि हम प्रेम से रहना चाहते हैं, मोहब्बत से रहना चाहते हैं, लेकिन जब जरा सी बात टेढ़ी कोई कर देता है तो माहौल खराब कौन करता है? कहां से ये शैतान इंसान के बदन में आ जाता है और पूरे सड़कों पर जो है शैतान नाचता है। तो लोग बोलते हैं कि भाई फलाने धर्म के लोगों ने ये किया, ये धर्म के लोग बोलते हैं, हिंदू बोलते हैं कि मुसलमानों ने किया, मुसलमान कहते हैं कि हिंदू धर्म वाले लोगों ने किया। मैं कहता हूं कि फसाद करने वाले धर्म वाले लोग नहीं होते, ये लोग अधर्मी होते हैं। इन्होंने मजहब को समझा ही नहीं है, इन्होंने जो है धर्म को समझा ही नहीं, ना इन्होंने कुछ पढ़ा है। इसलिए मेरे भाइयों, कोशिश करें कि मोहब्बत से रहें और मोहब्बत और मिलन के लिए और एकजुटता के साथ रहने के लिए अगर आप हमारे मुल्क को आगे बढ़ाना चाहते हैं, सुपर पावर बनाना चाहते हैं, तो हम सब मिलजुल कर रहें। देखिए, फूलों से ही गुलिस्तान खूबसूरत लगता है, अलग अलग फूलों से ही गुलशन महकता है। इसलिए हमारे देश की खूबसूरती यह है कि यहाँ पर अलग अलग भाषा के, अलग अलग जबान के, अलग अलग रंग के, अलग अलग धर्मों के लोग यहाँ पर रहते हैं। इसीलिए तो हमारा हिंदुस्तान नामी गुलदस्ता पूरे दुनिया में महकता है। आखिर में चंद लाइन कहकर मैं आज की बात को खत्म करता हूं कि मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाए तुझको दरिया तो समंदर तलाश कर। हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से, पत्थर ही टूट जाए वो शीशा तलाश कर। सजदों से तेरा क्या हुआ, सदियां गुजर गई, इंसान तुझे बना दे वो सजदा तलाश कर। पूरा मुल्क अदावत, दुश्मनी और नफरत में जल रहा है, पूरा मुल्क अदावत, दुश्मनी और नफरत में जल रहा है। इस नफरत की आग को जो बुझा दे वो पानी तलाश कर। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। प्रतिनिधी आयनुल शेख, ATV न्यूज, अहमदनगर।